नमस्कार, आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज दह्यापासून कढी बनवणार आहे। तर यासाठी दही घेतलेलं आहे 1 वाटीभर। रवीनं अशा पद्धतीनं फेटून घ्यायचे। तर आता सर्व एकजीव झालेला आहे। याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे। जेवढी कढी करायची तेवढं पाणी टाकायचे आणि थोडंसं 1 चमचा पीठ टाकायचे मोठा। तर आता हे पण फेटून घ्यायचे। तर आता हे पीठ एकजीव झालेलं आहे। याच्यामध्ये आता पाणी टाकून घ्यायचे। तर याच्यात हिरवी मिरची टाकलेली आहे मी पेस्ट, लसूण अद्रक आणि लसणाची पेस्ट टाकलेली आहे, लसणाच्या पातीची। तर आता सर्व मिक्स झालेलं आहे, बघू शकता एकदम छान अशी झालेली आहे। आता फोडणी द्यायची कढीला। यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे। तेल गरम झालेलं आहे। तर 1 चमचा तेल टाकलेलं आहे मी। तेल गरम झालेलं आहे। जिरे मोहरी टाकायचे। तर आता जिरे मोहरी तडतडल्यावर याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे। 1 चिमट हळद टाकायची। तर सुरुवातीला पळीभर मी ताक टाकलेलं आहे, नंतर जास्त टाकायचे सगळंच। तर आता कढीला उकळी येऊ द्यायचे। तर अशा पद्धतीने मी पळीने मिक्स करत आहे। थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची वरून। तर बघू शकता एकदम छान अशी कढी तयार झालेली आहे। कढी उकळीला आलेली आहे। तर थोडंसं मी 1 बारका खडा टाकलेला आहे गुळाचा। गुळामुळे एकदम छान चव लागते कढीला। तयार झालेली आहे। तर गॅस बंद केलेला आहे। तर बघू शकता एकदम छान अशी कढी तयार झालेली आहे। तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।